अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 यामध्ये आता अंतर्गत भरती तर सुरू झालेलीच आहे. तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की सरळ सेवेमार्फत भरती कधी होईल. तर ही लवकरच भरती या ठिकाणी होणार आहे आणि मला खूप सारे कॉल्स देखील येत आहे, मेसेजेस येत आहे की मॅडम एकदा तुम्ही आम्हाला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ टाका. अभ्यासक्रम काय आहे ते सांगा. सो मुद्दामून तुमच्यासाठी मी आज हा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि ज्या महिलांपर्यंत म्हणजे ज्या महिलांना माहित नाहीये की अभ्यासक्रम काय आहे त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि काय करायचंय, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवायचंय म्हणजे अशा प्रकारचे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये सिलेबस या ठिकाणी बघणार आहोत की अंगणवाडी भरतीसाठी नेमका सिलेबस काय आहे. तर बघूया आता याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत, तांत्रिक घटक काय असणार आहे, अतांत्रिक घटक काय असणार आहे. सो सगळा डिटेल सिलेबस आपण या ठिकाणी बघणार आहोत. अभ्यासक्रम टॉपिक वाईज सिलेबस, सगळा टॉपिक वाईज सिलेबस या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. कशासाठी आहे हा, तर अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका. सो याच्यासाठी हा सिलेबस आहे. डिटेलमध्ये बघूया. आता जर सपोज तुम्ही अजूनही तयारीला लागलेले नाहीत, सिलेबस तर मी तुमच्यासाठी घेऊन या ठिकाणी आलेली आहे. जरी सुद्धा तुम्ही अजून अभ्यासाला लागलेले नाही आहात तरी सुद्धा तुमच्यासाठी बॅच या ठिकाणी आहे. अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका स्पेशल बॅच आहे. भरती 2026 साठी तुम्ही तयारी करत असाल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली सुरू आहे ऑलरेडी. आणि जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी फॉलो केला जातो. जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे, जो अभ्यासक्रम मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, तो अभ्यासक्रमानुसार आपली बॅच असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर्स आहेत. पीवायक्यू अनालिसिस आहेत, म्हणजे मागच्या एक्झाम्स मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि कसे येऊ शकतात त्यानुसार अनालिसिस आपण या ठिकाणी करतो. पूर्णतः टॉपिक वाईज नोट्स आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये, जे की तुम्ही डाउनलोड करून देखील त्याचा अभ्यास करू शकताय. देन तज्ञ व अनुभवी शिक्षक आपल्याकडे आहे प्रत्येक विषयासाठी. ओके. आणि जर तुम्ही बघितलं तर आपली फीस जी आहे फक्त आणि फक्त 499 आहे सध्यासाठी. ओके. आता इंडिपेंडन्स डे जवळच असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट आम्ही देत आहोत. पण त्यानंतर मात्र ही फीस 999 होणार आहे. म्हणून या ऑफरचा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. लाभ तुम्ही नक्की घ्या. 499. आणि जर समजा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये अजूनही कोणी महिला असेल तर त्यांनाही माहिती करून द्या की अशा पद्धतीची फीस आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीस ही आपल्या क्लासची आहे. आणि जर सपोज तुमच्या काही समस्या असेल तर तुम्हाला कॉल करायचा असेल तर हा नंबर आपला आहे 9158442133. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स, समस्या क्लिअर करू शकतात. आणि आता ही बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही ऍप डाउनलोड करून आपली बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप देखील जॉईन करू शकता. म्हणजे काही जे काही अपडेट असेल ते अपडेट देखील तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवरती मिळेल. सो अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर नारी शक्ती अंगणवाडी भरती 2026 ही स्पेशल फक्त आणि फक्त पीवायक्यू ची बॅच आहे, जी की आपण ऍप मध्ये घेतो. पीवायक्यू बॅच ऍप मध्ये आहे. तर ही बॅच जी आहे या ठिकाणी तुम्हाला 5000 प्लस प्रश्नांचा सराव तुमचा या ठिकाणी करून घेते. त्याचबरोबर पीवायक्यू चे क्वेश्चन्स देखील आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतो. आणि तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते डाऊट्स देखील या ठिकाणी लाईव्ह क्लासच्या माध्यमातून क्लिअर केले जातात. सो याच्यामध्ये असणारे तांत्रिक घटक, अतांत्रिक घटक सगळेच. अतांत्रिक मध्ये जे काही आपले विषय असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, सगळेच विषय या ठिकाणी तुमचे लेक्चर होणार आहे. आणि ही जर बॅच बघितली आपली तर फक्त आणि फक्त 199 म्हणजे 199 रुपयामध्ये फक्त तुम्हाला मिळणार आहे. सो प्रॅक्टिस बघा तुमची 5000 प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे. आणि नाममात्र फीस आहे 199. त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग भरती 2026 साठी अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिकासाठी नारी शक्ती टेस्ट सिरीज देखील आपली या ठिकाणी आहे. फक्त अभ्यास करून जमणार नाही तर तुमची टेस्टची देखील प्रॅक्टिस होणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. सो ही टेस्ट सिरीज असणार आहे. तांत्रिक व अतांत्रिक घटकावरती 5000 प्लस प्रश्न या ठिकाणी अवेलेबल असणार आहे टेस्ट सिरीज मार्फत. सो ही फक्त असणार आहे तुम्हाला 99 रुपयामध्ये. एकदम कमी फीस आपण ठेवलेली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेऊन रिझल्ट या ठिकाणी आणावा, हेच आपला या ठिकाणी हेतू आहे. त्यासाठी तुम्ही ही देखील बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता आणि रिझल्ट मिळू शकतात. आता आपण पुढे जाऊया. अभ्यासक्रम नेमका काय आहे, विषय कुठले आहेत ते पहिले बघूया. सो विषय बघा, आता जरी तुम्ही अंतर्गत भरतीसाठी तयारी करत असाल किंवा
सरळ सेवा माध्यमातून जरी तयारी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेबस बघा, ह्या दोन्ही याच्यासाठी हा सिलेबस अत्यंत उपयुक्त आहे. सो सर्वसाधारण विषय बघा, याच्यामध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे, इंग्रजी याच्यासाठी पदवी तुम्हाला पात्रता, म्हणजे ऑफकोर्स सगळे विषय या ठिकाणी आहे, तर पदवी तुमची पात्रता असणार आहे जर तुम्ही सरळ सेवेच्या माध्यमातून जात असाल तर. अंतर्गत भरती, जर तुम्ही अंतर्गत भरती मार्फत जाताय तर अंतर्गत भरतीनुसार तुम्हाला या ठिकाणी वयाच्या 50 वर्षापर्यंत अप्लाय करता येणार आहे. अंतर्गत भरतीसाठी तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी असायला पाहिजे, ज्याला आपण प्रमोशन वाईज म्हणतो. यस, सो डिपार्टमेंट भरतीमधून, डिपार्टमेंट मार्फत तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला 50 वर्षापर्यंत अप्लाय करता येणार आहे आणि 10 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी लागणार आहे. तर विषय कुठले आहेत? इंग्रजी आहे, मराठी आहे. या ठिकाणी प्रश्न संख्या 10 इंग्रजीसाठी आणि गुण असणारे 20. मराठीसाठी प्रश्न संख्या 10 आहे आणि गुण असणारे 20. सामान्य ज्ञानसाठी देखील या ठिकाणी 20 गुण असणारे आणि 20 प्रश्न असणारे आणि गुण असणारे 40. देन एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कार्य याच्यासाठी 20 प्रश्न आहे, गुण असणारे 40. पोषण अभियान 10 प्रश्न आणि 20 गुण असणार आहे. गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितसाठी 20 गुण 20 प्रश्न आणि 40 गुण. संगणक ज्ञानसाठी असणारे 10 प्रश्न आणि 20 गुण. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न असणार आहेत 100 आणि त्याच्यासाठी गुण असणारे किती? 200. म्हणजे हा 200 मार्काचा तुमचा पेपर या ठिकाणी असणार आहे. देन नेक्स्ट बघा, आता मराठी भाषा. आता आपण सिलेबस 1 बाय 1 सब्जेक्ट बघूया. मराठी भाषेसाठी नेमकं कुठले कुठले चॅप्टर, कुठले कुठले टॉपिक तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे याच्यामध्ये आहे बघा. पहिला व्याकरण आणि वाक्यरचना. व्याकरणामध्ये काय आहे तर व्याकरणामध्ये तुमचं आहे वर्णमाला, स्वर व व्यंजन. स्वर कोणते कोणते आहे मराठीमध्ये, व्यंजन कोणते आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे. शब्दांच्या जाती, नाम सर्वनाम विशेषण, क्रियापद क्रियाविशेषण. यस, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय सगळे मराठीमध्ये आहेत. यस, ही माहिती पाहिजे. देन वाक्यरचना आहे, काळ व काळाचे प्रकार. काळ कोणते आहे, मुख्य काळ कोणते आहेत, देन त्याचे प्रकार अजून कुठले आहेत, सो डिटेल मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. संधी व समास हा काय प्रकार आहे, शब्दसिद्धी काय आहे, सगळं डिटेल मध्ये तुम्हाला मराठीच्या व्याकरणामध्ये माहिती पाहिजे. देन याच्यानुसार येतं शब्द संपत्ती व आकलन, म्हणजे व्होकॅब्युलरी ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, अलंकार आहे, विरामचिन्ह आहे, शुद्ध लेखन आहे, उत्तरावरील प्रश्न. सो कॉम्प्रिहेन्शन सुद्धा मराठीमध्ये येतो. तर हे अनसीन म्हणजे बहुधा बघितलेले नसणारे कॉम्प्रिहेन्शन असतात, तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे त्या ठिकाणी लागतात. अशा पद्धतीने हा मराठीचा सिलेबस आहे. देन आता इंग्रजी विषय, ज्याची की तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते, पण इंग्रजीचा विषय जर तुम्ही व्यवस्थित टॉपिक वाईज केला तर म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी इझी, खूप सोपं जातं. आता ग्रामर आणि सिंटॅक्स मध्ये बघा काय काय टॉपिक आहे. ग्रामर बेसिक्स आहे, जास्त पण याच्यामध्ये नाहीये, डिफिकल्ट लेवल नाहीये. पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला आहे सगळेच त्याच्यामध्ये. पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन असेल, प्रोनाउन असेल, वर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडवर्ब असेल, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, सगळे पार्ट्स ऑफ स्पीच इन्क्लुडेड आहेत. टेन्स आहे, सगळेच 12 टेन्स, जसे की मुख्य टेन्स आणि त्याचे टाइप्स. देन आर्टिकल्स आहे, अ अँड द चा यूज कसा होतो, प्रेपोजिशन्स, व्हॉइस आहे, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कशा पद्धतीने करतो आपण, किंवा पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह कशा पद्धतीने, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. येस, डायरेक्ट टू इनडायरेक्ट कशा पद्धतीने करायचं. सो हा तुमचा ग्रामरचा पार्ट झाला. आणि व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शनचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आहे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, ज्याला आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द असं म्हणतो. देन वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, स्पेलिंग करेक्शन. यस, हे पण विचारलं जातं की कुठला खाली दिलेला कुठला वर्ड करेक्ट स्पेल्ड आहे, म्हणजे कुठला वर्डचं स्पेलिंग करेक्टली दिलेलं आहे अशा पद्धतीने. देन सेंटेन्स करेक्शन असतं, जसं की आपण त्याला म्हणतो सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट असेल किंवा फाइंड आउट द एरर असेल. सो ह्या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स करेक्शन त्या ठिकाणी असेल. आणि देन रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, जसं मराठीमध्ये आपण बघितलंय की कॉम्प्रिहेन्शन त्या ठिकाणी आहे, तर यानुसारच इथे पण कॉम्प्रिहेन्शन आणि त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात. तर हा झाला तुमचा इंग्रजीचा सिलेबस. सो यस, आय होप तुम्ही व्यवस्थित कराल. देन सामान्य ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये जीके, जीएस, आपण इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र हे विषय याच्यामध्ये येतात. आता इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासामध्ये पूर्णतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. देन भारतीय स्वातंत्र्य चळवळी ज्या काही झाल्या, स्वातंत्र्यासाठी ज्या काही चळवळी घडून आल्या त्या चळवळी. देन समाज सुधारक. समाज सुधारक म्हणजे त्याच्यामध्ये
आपले जे राजाराम मोहन रॉय आहेत, महात्मा फुले आहेत, आंबेडकर आहेत. सो हे सगळे समाज सुधारक, त्यांचे कार्य किंवा त्यांनी कुठल्या म्हणजे समाजाची स्थापना केली. जसं की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचबरोबर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. सो अशा पद्धतीने त्यांच्या मुख्य गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे किंवा त्यांचं वृत्तपत्र कुठलं होतं. सो हे डिटेलमध्ये समाज सुधारकांबाबत डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन, महत्वाच्या ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. आता बघा नेक्स्ट भूगोल आहे, जॉग्राफी, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. देन नद्या, पर्वत, धरणे कुठले कुठले आहेत, कुठल्या नदीची लांबी किती आहेत, पर्वत, सगळ्यात उंच पर्वत कुठला आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठले शिखरं आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. देन हवामान, देन लोकसंख्या, हे टॉपिक भूगोलचे आहेत. देन राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, भारतीय संविधान, मूलभूत हक्क व कर्तव्य, संसद व राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती, राज्यपाल व पंचायत राज. मग राष्ट्रपतीचा कार्यकाल किती असतो, राष्ट्रपतीची नियुक्ती कोण करतं. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे राज्यशास्त्रामध्ये. सो यस, हे तुमचं GK/GSचा सिलेबस आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहेत, पंचवार्षिक योजना कुठल्या आहेत आणि नवीन धोरणे काय काय अंमलात आणली, केंद्र व राज्य बजेट काय आहे, बँकिंग व वित्तीय शास्त्रातील माहिती तुमच्याकडे असायला हवी. सो हे अर्थव्यवस्थेचा तुमचा सिलेबस झाला. देन आता चालू घडामोडी, करंट अफेअर्स, याच्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी ज्या की राष्ट्रामध्ये होतात, इंटरनॅशनल सुद्धा. सो त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. अवॉर्ड्स आहेत म्हणजे पुरस्कार, क्रीडाशास्त्र, घडामोडी, म्हणजे याच्याशी तुम्ही कनेक्टेड असलंच पाहिजे. कुठले पुरस्कार केव्हा वितरित करण्यात आले, कुणाला कुठला पुरस्कार दिला गेला. सो इट शुड बी नोन टू यू, हे तुम्हाला माहिती पाहिजे. महत्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस. येस. सो नवीन केंद्र व राज्य सरकारी योजना, आता नवीन कुठल्या कुठल्या केंद्राकडनं असेल किंवा राज्य शासनाच्या योजना असेल, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग एबिलिटी. सो आता रिझनिंग एबिलिटी मध्ये बघा, तार्किक विश्लेषण, मालिका, याच्यामध्ये समानता असेल, अनॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, वर्गीकरण, क्लासिफिकेशन. देन मालिका, सेरीज, नंबर अँड लेटर सेरीज असतात, सांकेतिक भाषा आहे, कोडिंग किंवा डिकोडिंग, दिशा ज्ञान चाचणी, नातेसंबंध. सो हे महत्वाचे चॅप्टर आहे तुमच्या रिझनिंग मध्ये. देन क्रमवारी चाचणी याच्यामध्ये आहे, दिनदर्शिका आहे, घड्याळ आहे, कोडी आहे, बेनाकृती आहे, आकृतीवर आधारित प्रश्न आहेत. हा सगळा जो सिलेबस आहे तुमचा रिझनिंगचा आहे. देन गणित, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये बघा, मूलभूत अंकगणित आहे, संख्या पद्धती, याच्यामध्ये आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी व मसावी, अपूर्णांक, टक्केवारी, यस, नफा तोटा आहे, सरासरी आहे. या आता हे जे बघितलं तर हे अंकगणिताच्या हिशोबानेच, तेवढं काही डिफिकल्ट लेवल याच्यामध्ये नाहीये. देन व्यावसायिक व प्रगत गणित, याच्यामध्ये गुणोत्तर व प्रमाण आहे, साधे व्याज व चक्रवाढ व्याज आहे, वेळ व काम आहे, वेळ, वेग आणि अंतर आहे, शस्त्रफळ व घनफळ, डेटा इंटरप्रिटेशन. सो हे सगळे टॉपिक्स तुमचे कशामध्ये आहे, गणितामध्ये आहे. देन आता बघा नेक्स्ट टॉपिक जो आहे, बाल विकास, पोषण व आरोग्य. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे तांत्रिक घटकाशी रिलेटेड टॉपिक्स आहेत. याच्यामध्ये बघा, बाल विकास, चाइल्ड डेव्हलपमेंट. सो बालकाची वाढ व विकास आणि विकासाचे टप्पे कुठले कुठले असतात, विकासाचे काही टप्पे असतात बालकांचे, मग ते कशा पद्धतीने असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास काय आहे, बालमानसशास्त्रांची तुम्हाला माहिती असायला हवी, बालमानसशास्त्र नेमकं काय आहे. सो बाल शिक्षण पद्धती, खेळातून शिक्षण कशा पद्धतीने होऊ शकतं, सो हे वी शुड नो इट. देन पोषण व आरोग्य, संतुलित आहार काय, पोषक घटक कुठले कुठले आहेत, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे नाही, खनिजे, कुपोषण आणि बालकांचे आजार. यस, कुठले कुठले कुपोषणाच्या माध्यमातून बालकांना कुठले आजार होऊ शकतात किंवा कुपोषण बालकांचं न होण्यासाठी काय गोष्टी करता येतील, सो याबद्दल तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. लसीकरण, जे की मोहीम आहे, माता व बाल आरोग्य, आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, हे टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. महिला व बाल कल्याण योजना, याच्यामध्ये बघा, एकात्मिक बाल विकास सेवा आहे, अंगणवाडी सेवा आहे, पोषण अभियान आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बाल संरक्षण योजना आणि महिला सक्षमीकरण योजना. या सर्व योजनांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण की याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता कायदे व अंगणवाडी संबंधित माहिती तुमच्याकडे कुठली असणं गरजेचं आहे. आता महत्वाचे जे कायदे आहेत, इम्पॉर्टंट जे ऍक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये पहिला आहे बाल हक्क, चाइल्ड राईट्स आपण त्याला म्हणतो. देन बाल विवाह प्रतिबंध कायदा, काय आहे नेमकं ह्या कायद्यामध्ये, हा कायदा कधी अंमलात आला गेला,
सो याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे. देन बाल संरक्षण कायदा CSO कायदा काय आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा काय आहे, महिला संरक्षणाशी संबंधित महत्वाचे कायदे, हे सगळं तांत्रिक घटकां आधारित तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. सो याचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. देन अंगणवाडी संबंधित माहिती, अंगणवाडीची कार्य व कार्यपद्धती कशी चालते, अंगणवाडी सेविकांची मुख्य भूमिका काय आहे, देन पर्यवेक्षकाच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत, बाल नोंदी व अहवाल, पोषण आहार व्यवस्थापन व आरोग्य तपासणी, गृहभेटी म्हणजेच होम व्हिजिट जे असतात त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेलं आहे. याचा अभ्यास करावा लागेल. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, कम्प्युटर. कम्प्युटरशी रिलेटेड, कम्प्युटर मध्ये बघा कम्प्युटर फंडामेंटल्स आहे, टाइप्स ऑफ कम्प्युटर कुठले कुठले असतात, कम्प्युटर जनरेशन्स, इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस, कम्प्युटर मेमरी, कम्प्युटर सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज, कम्प्युटर ॲब्रिव्हिएशन्स, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉइंट आहे, इंटरनेट, ईमेल, कम्प्युटर नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर व्हायरस अँड अँटीव्हायरस, शॉर्टकट कीज, नंबर सिस्टम, डिजिटल टेक्नॉलॉजी. सो यस, याचा देखील तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं, तेवढं डिटेलमध्ये नाही बट त्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. सो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे सिलेबस मी सांगितला तो जर सिलेबस तुम्ही ॲक्युरेट वेने फॉलो केला तर डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी रिझल्ट मिळवू शकतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता अंतर्गत भरती ऑलरेडी म्हणजे सुरू झालेली आहे, त्याचे फॉर्म भरणं देखील चालू आहे. तर आता अंतर्गत भरती नंतर या ठिकाणी सरळ सेवेची भरती येणार आहे. येस, म्हणजे आता अंतर्गत भरती कशासाठी चालू आहे, शहरी भागासाठी. तर आता लवकरच सरळ सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी भरती येणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. तर या ठिकाणी बघा, जर तयारी करायची आहे तर आपल्याला या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे, सो वयोमर्यादा किती असायला पाहिजे, सरळ सेवेच्या माध्यमातून जर तुम्ही जाताय तर या ठिकाणी तुम्हाला 21 वर्ष, 21 ते 38 वर्ष, कशासाठी, ओपन वाल्यांसाठी, ओपन कॅटेगरी मध्ये जे आहे त्यांच्यासाठी 21 ते 38 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात. आता जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मध्ये असेल तर रिझर्व मध्ये तुम्हाला 43 वर्ष वयापर्यंत अप्लाय करता येणार, कधीपर्यंत, 43 इयर्स पर्यंत. आणि जर झालं अंतर्गत भरतीसाठी, अंतर्गत भरतीसाठी जर आपण ज्याला प्रमोशन बेसिस वरती म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला 50 वर्ष वयापर्यंत अप्लाय करता येतं. सो याच्यामध्ये काय आहे की त्या ठिकाणी तुम्हाला 50 वर्ष वयापर्यंत अप्लाय करता येणार आहे, पण तुमचे एक्सपिरियन्स त्या ठिकाणी 10 वर्षाचा असणं गरजेचं आहे. पूर्णपणे 10 इयर्स एक्सपिरियन्सला तुमच्या कंप्लीट झालेले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येतं. आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आता सिलेबस तुमच्या समोर तर आहे, पण आता कशा पद्धतीने स्टडी करायचा, तर या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहे. तर ही जी बॅच आहे आपली अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षकासाठी, म्हणजे सुपरवायझरची तयारी तुम्हाला करायची आहे तर तुमच्यासाठी बॅच या ठिकाणी आहे. अभ्यासक्रम तुमच्या समोर आहे आता. सो ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी ही बॅच आहे. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त आणि फक्त 499 मध्ये ही आहे. महाराष्ट्रात सगळ्यात कमी फीस आपण घेतोय. का, याचं रिझन आहे की महिलांसाठी ही फीस आपण सगळ्यात कमी ठेवलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त महिलांनी या मीन्स याचा लाभ घ्यावा, 499 या ऑफरचा लाभ घ्यावा याच्यासाठी आपण ही कमी फीस ठेवलेली. आणि आता ही इंडिपेंडन्स डे च्या मुळे सुद्धा आपण ही फीस कमी ठेवलेली, डिस्काउंट आहे. पण आता ही फीस 999 होऊ शकते आफ्टर इंडिपेंडन्स डे. सो तुम्ही लाभ घेऊ शकताय. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍपची लिंक देखील दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावरून लिंक वरून आपला ऍप डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक देखील ऍपमध्ये दिलेली आहे, सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली, तिथून तुम्ही टेलिग्रामचं ऍप देखील डाउनलोड करू शकता, म्हणजे तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहाल. आणि जर सपोज तुम्हाला काही समस्या असेल तर इथे नंबर आपला आहे, हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट आपल्याशी करू शकताय. सो अशा पद्धतीने आपल्याकडे म्हणजे ही बॅच देखील आहे. त्याचबरोबर नारी शक्ती बॅच आहे, अंगणवाडी भरती 2026 PYQ ची बॅच आपल्याकडे आहे. सो ही बॅच 5000 प्लस प्रश्नांचा सराव लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे चालू आहे. तर यामध्ये काय आहे, तुमचे जे काही डाऊट्स असेल ते डाऊट्स देखील आपण या ठिकाणी क्लिअर करू शकतो. आणि फक्त आणि फक्त 199 ला ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
देन नारी शक्ती बॅच आपली टेस्ट सिरीज साठी देखील आहे. तर टेस्ट सिरीज म्हणजे तुमची क्वेश्चनची प्रॅक्टिस देखील या ठिकाणून होणार आहे. तर यामध्ये 99 रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. आता जसं की ही अंगणवाडी भरतीच्या बॅचेस आपल्याकडे आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या देखील बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. आरोग्य विभाग भरती 2026 आहे. रेकॉर्डेड बॅच आहे ही आरोग्य विभाग भरतीची 699 ची फीस आहे. त्याचबरोबर आपल्याकडे ग्रामसेवक भरती आहे. रेकॉर्डेड बॅच आहे 699 रुपयाला. देन म्हणजे सगळ्याच बॅचेस, आता ज्या काही बॅचेस जी काही तुम्ही एक्झामसाठी तयारी करत असाल, जी बॅच तुम्हाला घ्यायची असेल, इंडिपेंडन्स डे मुळे त्या बॅचेस वरती तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर आहे. पण इंडिपेंडन्स डे नंतर या सगळ्या बॅचेसची फीस या ठिकाणी वाढणार आहे. सो आता लक्षात घ्या, जर तुम्ही अंगणवाडी भरतीसाठी तयारी करत आहात, तर फक्त तयारी स्वतः सेल्फ स्टडी करून जमणार नाही. तुम्हाला एक प्रॉपर गाईडन्सची गरज लागणार आहे. तर जे काही सिलेबस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे, तो पूर्ण सिलेबस आपली जी काही रेग्युलर अंगणवाडी भरतीसाठी जी बॅच आहे, त्या बॅचमध्ये हे रेग्युलर सगळे टॉपिक्स आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले. तांत्रिक घटक असेल, अतांत्रिक घटक असेल, सो हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि इन डिटेल स्वरूपात, म्हणजे जे तुम्हाला एक्झामसाठी लागणार आहे पूर्णपणे त्या वेळेने आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेलं आहे. सो वेळ लावू नका. सो लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण की सरळ सेवेमार्फत कधीही या ठिकाणून अंगणवाडीची भरती होऊ शकते, कधीही ऍड या ठिकाणी येऊ शकते. सो वेळ लावण्याला अर्थ नाही. कॉम्पिटिशन खूप आहे. यस, मी खरंच तुम्हाला एकदम जीव तोडून सांगतेय. आणि आपण फीसही त्यासाठी खूप कमी ठेवलेली आहे. सगळ्याच महिलांनी फायदा घ्यावा त्या गोष्टीचा, म्हणून आपण फीस कमी ठेवलेली आहे. सो वेळ लावू नका, लवकर बॅच जॉईन करा. आणि बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देखील दिलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्रामची देखील लिंक दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम आपला ग्रुप देखील जॉईन करू शकताय आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही जी बॅच तुम्हाला परचेस करायची ती करू शकताय. सो धन्यवाद. अशाच माहितीसाठी, अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.